हॅलो रमा, अगं निघाला नाही तुम्ही अजून? वय बाईसाहेब निघतोच आहे आता. बरोबर, एक काम करते, मी गाडी पाठवते म्हणजे तुम्हाला उशीर होणार नाही, वेळेत पोचाल तुम्ही. आणि गुरुजी पण आले तर इथे. अहो नको नको, गाडी नका पाठवू तुम्ही. का? अहो आमची सुमी गाडी घेऊन येणार आहे, तिच्याचसाठी थांबलोय बघा, तिचीच वाट बघतो. ती आली की लगेचच निघतोय. बरं ठीक आहे, पण वेळेत या हा. गुरुजींनी सांगितलंय सगळं काही मुहूर्तावर व्हायला हवं. जी बाईसाहेब. आणि मुहूर्त जवळच आलाय. वय ती आली की लगेचच निघतो, बाकी समजा तयारच आहे बघा. रमा आणि सिमरन जर वेळेत नाही पोहोचली तर तुम्ही निघा आणि तुम्ही इथे वेळेत पोचा. जी बाईसाहेब, ठेवते. वाट बघते मी. आई काळजी नको करूस, ते येतील. अरे हो, पण गुरुजींनी काय सांगितलं माहितीये ना, हा मुहूर्त टळला तर लवकर मुहूर्त नाही आहे. अरे गुरुजी, तुम्ही बाकीची तयारी सुरू करा, तोपर्यंत ते येतील. बाईसाहेब म्हणायला गुरुजींनी लवकर बोलवलं आहे, नाही तर मुहूर्त टळून जाईल. अरे मी पण तेच तर बोलतोय ना, चला ढाळा लवकर येतो. पण तुम्ही कुठं आला अजून? ती नको का यायला? तुम्हीच्या कुठं नादी लागताय? तिनं कुठलं काम कधी वेळेवर केलंय का? ए पिंट्या, एक काम कर, तिला पुन्हा एकदा फोन लाव पटकन. कटकटे अरे लागला का? घ्या, आता फोनच उचलत नाही ती. मीच नेहमीच आहे, मुहूर्ताच्या वेळेत काहीतरी घोळ घालून ठेवती नेमकी. मी काय म्हणतो, आपण सगळे जाऊया पुढे वाड्यावर. उगाच उशीर नको करायला, रावसाहेब चिडतील. कालच किती चिडले होते. हा, सुमील मागणं परत. चला. नाही नाही, तू बरोबरच बोलतोस. ए रामा, चल चल चल. चल, हे पटापट चल, दे मला. चल ए चला, ए चला चला. अगं अजून किती वेळ वाट बघायची? तू जरा फोन कर ना त्यांना. त्यांना फोन केला होता तेव्हा ते हे बाले. या या या, वेलकम. खूप छान दिसताय सगळे. रमा खूप मस्त दिसते. थँक्यू ताईसाहेब, तुम्ही बी लई सुंदर दिसताय. थँक्यू. अगं सरला, सिमरन आणि विश्वानी आले नाही जे ते येत आहेत. बरं ठीक आहे. हे बघा, आता आपण कोणाची वाट नको बघूया. मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे, अजून पूजा पण करायची आहे. हा चला या रमा, ये. गोड दिसतेस. अगं, मी दिलेला हार कुठे? तो का नाही घातलास? काय ग सरला, तिला हार नंतर देणारस का घालायला? नाही का, म्हणजे कसं आहे ना, जाधवांच्या घरचा पारंपरिक हार येतो आणि कुठलाही समारंभ असला ना की तो हार घालायची प्रथा आहे आमच्याकडे. नाही जे ते गडबडीमध्ये ना हार घरातच राहिला. तुम्ही येताना मी थांब. जे काही घडलं आहे ते खरं सांगूयात आपण. म्हणजे भाईसाहेब, तुम्ही जो हार दिला होता ना, तो हार बघत असताना सुमीकडून त्याची एक पाकळी तुटली. काय? भाई, तो हार दुरुस्तीला तिने तालुक्याला एका सराफाकडे दिला आहे. तोच घ्यायला गेली ती तालुक्याला. तिथूनच येणार आहे. शब्बास शब्बास रमा, शब्बास. जाधवांची सून होणार म्हणून तुला हार सांभाळायला दिला. तो हार जपायचा राहिला दूर,
त्याची पाकळी तोडलीस. हे आता असं वागणार आहात तुम्ही? माहितीये तुम्हाला तो हार किती तोळायचा आहे, त्याची किंमत माहितीये? त्याची किंमत जर माहिती नाही, त्याची किंमत तरी ठेवाल की नाही तुम्ही? वसुंधरा, तुझी चूक झाली. तू मारे सून म्हणून आवडीने एवढे परंपरागत दागिने त्यांना सांभाळायला दिलेस, पण त्यांच्याकडे परंपराच नाही. त्यांना काय किंमत असणार ग परंपरांची? रमा, का केलंस असं? अगं, हे तुम्हाला आधीच सांगायला हवं होतंस. म्हणजे सिमरननी तो हार जर आधीच आणून दिला असता तर मला कळलंच नसतं. याला ते जत्रेतलेच दागिने द्यायला पाहिजे होते. मग त्याची पाकळी तोडा, नाही तर साखळी तोडा. तो हार मी तुला खूप विश्वासाने दिला होता. ही परंपरा तू नीट सांभाळशील अशी अपेक्षा होती माझी. ही अपेक्षा करणं चुकीचं आहे वसुंधरा यांच्याकडनं. यांना कुठल्या आल्यात परंपरा आणि यांना काय कळणार आहे त्याची किंमत? मग का दिलास तो हार तू सिमरनकडे? तुला माहितीये ना ती कशी आहे. इतकं कठीण होतं का तो हार सांभाळणं? खूप मोठी चूक केली असती. बाकी सगळं मी सहन केलं असतं, पण हे नाही. खूप अपेक्षा होती मला तुझ्याकडून. एक मिनिट, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही या माझ्या बरोबर. रमाई, सगळं काय सगळं चांगलं चाललेलं असताना हे असं अचानक? आपलं काय ठरलं होतं? आता कोणालाही बोलायची संधी द्यायची नाही, हो ना? मग रावसाहेबांनी हे असं ऐकल्यावर भडकणारच. आईला सुद्धा आवडलेलं नाहीये ते. बरं, सगळ्यात आधी तुम्ही मला का नाही सांगितलं ते? छोटे मला कुठल्या तोंडाने सांगणार होते समजा. खरं म्हणजे या घरात नसताना सुमेने तो हार बघितला होता आणि तिच्याकडून तो तुटला. अहो, माझी हिंमतच नाही झाली हो कोणाला काय सांगायची. अहो, पण तुम्ही मला सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं ना. मी स्वतः जाऊन तो हार घेऊन आलो असतो, काम सोपं झालं असतं. आता असं सगळ्यांच्या समोर ऐकावं नसतं लागलं. ते तुम्हाला बोलत होते, पण त्रास मला होत होता. रमा, आपण एकमेकांना छोट्यातली छोटी गोष्ट सांगतो ना, मग ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? मला आता सगळ्यांच्या समोर कळलं हे. छोटे मला मी आम्ही गोंधळून गेले होते. मला बी काही सुचत नव्हतं. बर, हाराचं असं झालं तुम्ही नाही सांगितलं, पण तो हार घेऊन तुम्ही सुमीलाच पाठवला. ती कशी वेंदी हे माहिती आहे ना तुम्हाला. अहो, पण तुम्ही मला सांगितलं असतं तर मी गाडी घेऊन गेलो असतो आणि कोणालाही समजायचा आत तो हार घेऊन आलो असतो. वेळ सुद्धा वाचला असता. अहो, हे समजा माझ्या अपरोक्षच घडलं आहे. मला बी लई नंतर समजलं आणि मला कळण्याआधीच तुम्ही तो हार सराफाकडे देऊन आली होती. खरं म्हणजे मला यातलं काही समजावं असं मामीला वाटत नव्हतं. दादा, तुमचं बोलणं झालंय का? नाही म्हणजे बोलणं झालं असेल तर बाहेर या, गुरुजी बोलवत आहेत. चला. ही वेळ आता बोलत राहणार आहेत ते. त्यांना सांगा ना, बाहेर माणसं जमले साखरपुड्यासाठी. जे काय बोलायचं ते नंतर बोलावं म्हणा. मुहूर्ताची वेळ टळत चालली. तेजू गेलीये त्यांना बोलवायला, येतीलच. झालं की अजून काय बाकी आहे? चला. रमा,
आज तो हार तुझ्या गळ्यात असता तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. खूप जीवापलीकडे जपला होता तुम्ही. सोन्याचा होता म्हणून नाही, पण माझ्या सासूनी दिला होता मला. पारंपरिक दागिना होता तो आमचा. मोठ्यांचे आशीर्वाद होते. आज ते आशीर्वाद तुझ्या गळ्यात असते ना, तर खरंच खूप बरं वाटलं असतं. ह्यापुढे जबाबदारीने वाग. एक दागिन्याने सांभाळू शकत, अख्खा टोलारा काय सांभाळणार आहे? काय ग? सुनील नेहमीसारखा गुळ घातलाय. माझ्याला दरदड वाढायला लागली आता. अगं येईल ते. कधी? साखरपुडा झाल्यानंतर. म्हणजे फोन करून बघ की तिला जरा लागतोय का. मागासपासून करतोय तिला फोन, पण लागला का? अरे बोल ना काहीतरी. काय उचलतच नाही फोन ती. मला तर खरंच भीती वाटायला लागली. त्या हारामुळे रमाचा ना आपला एवढा पान उतारा आधीच झालाय. हार नाही घेऊन आले तर रावसाहेब काय करतील ना. सरला जास्त पुढचा विचार करू नकोस. शांत. पिंट्या जाऊन बघ कुठं आहे ते. अजून एक काम कर, जावई बापूंना भेट आणि त्यांना विचार. आणि ऐक, तू आपल्याला सुनीला सारखा फोन करत राहा. आणि काही कळलं ना तर रमाच्या फोनवर फोन कर. रमाचा फोन यांच्या पाशीच आहे. चल. गुरुजी, वेळ खूप वाया गेलेला आहे. आपण लवकरात लवकर पूजा करून घेऊया. चला बसा. सरला, आपण सवाशिणींची ओटी भरून घेऊया. ओटीचं सामान घेऊन ये. ते पण जाता घ्यायचं. देवाला नमस्कार करा. मुद्दाम तर नसणार तर. पिंट्या अजून इथंच का? काय झालं? काय कळलं का? अहो नाही ना, फोनच लागत नाही ना सुमीचा ना त्या विश्वाचा. वा, ते तू काम कर, तू तिला बघूनच ये. जा जा, तू जाच. हा, मी येतो बघ. आणि नीट जा बरं का. होय. आता दोघांनी उभे राहा.
देवाला नमस्कार करा. जपून हात ठेवला मन हे कधी नाही झुरलं बाई हातात नाही उरलं जीव गेला पर नाही नजर दादा अरे काय आता एकमेकांना रिंग घालायची आहे ना तुम्ही आणलेली रिंग कुठे प्रताप ही अंगठी रमाच्या हातात घाल आणि एका नवीन नात्याची सुरुवात कर.
प्रताप दादा, रमा, मामी, काय काय झालं? काय झालंय पिंट्या? मामी आपली सुमी. काय झालं सुमीला? पिंट्या रे बोल की काय झालंय? तिचा ऍक्सिडेंट झाला. ती गेली.